महिला आणि ज्येष्ठांना एसटी प्रवासात सवलत दिल्यानंच एसटी तोट्यात। आता नव्याने एसटीमध्ये सवलतीचा विचार नाही। परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांचं मोठं विधान। शरद पवार साहेबांकडे बघा, ते आमचे सेनापती आणि महादजी शिंदे। आधी टीका केलेल्या संजय राऊतांकडनं शरद पवारांचं कौतुक। फडणवीस आणि माझ्यात कोल्ड वॉर नाही, आम्ही टीम म्हणून काम करतोय। शीतयुद्धाच्या चर्चांवरनं उपमुख्यमंत्री शिंदेंचं स्पष्टीकरण। धनंजय मुंडेंवर 300 कोटींच्या घोटाळ्याचा सुरेश धसांचा आरोप, तर कृषी विभागातील बदलीत 100 कोटींचा घोटाळा। धसांनी वाचून दाखवलं बदल्यांचं रेड कार्ड। सोनिया गांधी यांची प्रकृती बिघडली, पोटाच्या आजारामुळे दिल्लीतल्या सर गंगाराम रुग्णालयात केलं दाखल। आजपासून 10वीच्या परीक्षेला सुरुवात, यंदा 16 लाखांहून अधिक विद्यार्थ्यांची परीक्षेसाठी नोंदणी। 98व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला आजपासून सुरुवात। मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर पहिलंच संमेलन नवी दिल्लीत। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते होणार उद्घाटन। एप्रिल महिन्यापासून समृद्धी महामार्गावर वेगवान प्रवास, इगतपुरी ते आमणे मार्ग लवकरच सेवेत। मुंबई नागपूर प्रवास आता अधिक सुसाट। आणि चॅम्पियन्स ट्रॉफी टीम इंडियाची विजयी सुरुवात। दुबईमध्ये बांगलादेशवर 6 विकेट्सनं विजय। शुभमन गिलचं शतक तर शामीच्या 5 विकेट्स।